नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। जमीन आणि शेती शाश्वत करण्यासाठी प्रयत्न केल्यास निश्चित यश। महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे कुलगुरू डॉक्टर विलास खर्चे यांनी व्यक्त केला विश्वास। मर्यादित रूपात असणाऱ्या जमिनीचं संवर्धन करणं आवश्यक आहे। अशावेळी जमिनीचं व्यवस्थापन करण्याचे रोल मॉडेल श्री दत्त पॅटर्नने तयार केलं आहे। देशात सुरू असलेले खेत बचाव अभियान श्री दत्त कारखान्यानं अतिशय सुंदररित्या यशस्वी केले। महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, राष्ट्रीय भूमी लवणता अनुसंधान कर्नाल हरियाणा आणि VSIच्या वतीनं संयुक्तरित्या जमीन आणि शेती शाश्वत करण्यासाठी प्रयत्न केल्यास निश्चितच यश मिळेल असा विश्वास महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे कुलगुरू डॉक्टर विलास खर्चे यांनी व्यक्त केला आहे। श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं शेतकरी मेळावा, क्षारपाड जमीन सुधारणा यशोगाथा व गळीत हंगाम 2025-26 मधील ऊस पीक स्पर्धा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून डॉक्टर विलास खर्चे बोलत होते। राष्ट्रीय भूमी लवणता अनुसंधान कर्नाल हरियाणाचे सिंचन व जलनिस्सारण अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉक्टर DS बुंदेला यांनी कृत्रिम निचरा प्रणाली तंत्रज्ञान आणि मार्गदर्शन या विषयावर बोलताना जमीन खराब होण्याची कारणं सांगून आवश्यकतेनुसार पाणी वापरणे, क्षारपड समस्येवर जागरूकता निर्माण करणे, शेतकरी बहुउद्देशीय संस्थांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवणे आणि संबंधितांना प्रशिक्षण देणे आदी विषयावर मार्गदर्शन केलं। VSI पुण्याचे पीक उत्पादन व संरक्षण विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ व विभाग प्रमुख डॉक्टर AD कडलग यांनी जमिनीच्या आरोग्याचं महत्त्व व उपाययोजना या विषयावर बोलताना जमिनीचे आरोग्य, भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म, सेंद्रिय कर्बवाढीचे प्रयत्न, पोषक अन्नद्रव्ये, पाण्याचे व खताचे योग्य नियोजन, माती परीक्षण, कीटकनाशकाचा योग्य वापर, ऊस लागणी व तोडणी कार्यक्रम आदीविषयी मार्गदर्शन केलं। क्षारपड जमीन सुधारणा दत्त पॅटर्नची कार्यपद्धती या विषयावर बोलताना कृषी संशोधन केंद्र कसबे डिग्रस सांगलीचे प्रभारी अधिकारी डॉक्टर श्रीमंत राठोड यांनी राहुरी कृषी विद्यापीठाचे तंत्रज्ञान व श्री दत्त साखर कारखाना कार्यक्षेत्रातील अनुभवाचा साठा यातून जमिनी क्षारपड मुक्त होत असल्याचं सांगितलं। तसेच सोसायटी स्थापन करणे, अर्थसहाय्य उपलब्ध करणे, बंदिस्त सच्छिद्र निचरा प्रणालीचा वापर याविषयी मार्गदर्शन केलं। शिरोदत्त मॉडेल अखंडितपणे सुरू ठेवण्यासाठी आणि शेतकऱ्यांना फायदा होण्यासाठी एकत्रित काम करण्याचं आश्वासन दिलं। यावेळी चेअरमन रघुनाथ पाटील, व्हाईस चेअरमन शरदचंद्र पाठक, सर्व संचालक मंडळ तसेच कृषी संशोधन केंद्र कसबे डिग्रसचे प्रभारी अधिकारी डॉक्टर अनिल राजगुरू, डॉक्टर सचिन महाजन, डॉक्टर संग्राम काळे, महाधन ॲग्रोटेकचे विभागीय विपणन व्यवस्थापक योगेश मसे, SV ॲग्रो सोल्युशन पुणेचे डायरेक्टर डॉक्टर शांतिकुमार पाटील, मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगांना, ऊस विकास अधिकारी AS पाटील, ऊस पुरवठा अधिकारी PS देसाई, हलसीदनाथ साखर कारखाना संचालक रामगौड पाटील जनवाड, कृषी पंडित सुरेश देसाई बेडकेहाळ यांच्यासह शेती विभागाचे अधिकारी, कर्मचारी, महाराष्ट्र व कर्नाटकातील विविध कारखाना सभासद, शेतकरी, विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रारंभी स्वर्गीय डॉक्टर सारे पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन व दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते झालं। स्वागत व प्रास्ताविक श्री दत्त उद्योग समूहाचे प्रमुख उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी केलं। सर्व मान्यवरांचं स्वागत व सत्कार करण्यात आला। सतपाल खोंद्रे, जंबूकुमार चौगुले, रावसो विठ्ठाणा, सौ अश्विनी शेरीकर या शेतकऱ्यांनी मनोगत व्यक्त केली। सर्व मान्यवरांच्या हस्ते बक्षिसांचं वितरण करण्यात आलं। वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रवीण माळी यांचाही विशेष सत्कार करण्यात आला। सूत्रसंचालन चंद्रशेखर कलगी यांनी केलं तर आभार कार्यकारी संचालक संजीव देसाई यांनी मांडले। हंगाम अडसाली ऊस पीक स्पर्धेत अण्णासो हंबीरराव पाटील माले प्रथम, जंबूकुमार बापूसो चौगुले साजनी द्वितीय, सुभाष रामगोंड पाटील शिरगुप्पी यांचा तृतीय क्रमांक आला तर भाऊसो ईश्वरा पसारे कारदगा, लक्ष्मण ईश्वरा पसारे कारदगा, महादेव भाऊ कुलकर्णी कुडनूर या तिघांना उत्तेजनार्थ बक्षीस मिळालं। हंगामपूर्व हंगामी पीक स्पर्धेत दादासो जेन्नाप्पा गतारे शिर्टी तर हंगाम खोडवा ऊस पीक स्पर्धेत श्रीपाद तातोबा शेरीकर मानगाव यांना बक्षीस मिळालं। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला WhatsApp नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा। पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल।